वहिनी पाहिलंय मुरगळलाय काय? अहो आता काय सांगायचं राणा भाऊजी, ते जाऊबाईंचं पेपर तपासणी चांगलं व्हावं म्हणून देवाला आम्ही तेल व्हाया चाललो होतो, तर पायरीवरनं सटकलो आणि पाय मुरगळला बघा. लय दुखतोय काय? तर काय त्यांना कळ जाते बघा डोसक्यात. ते शेंगदाणा घेऊन कुठं फिरतायसा? ते मी हे असलं भाजकं शेंगदाणा आम्हाला लई खाऊ वाटत होतं. बरं झालं आणलं सा. थँक्यू. कसं चाललंय काम? चालू आहे. आज रात्री उशिरापर्यंत होईल सगळं पूर्ण. आमच्यामुळे तसं थोडा लेटच होतोय त्यासनी, पण आता काय करणार हो, आमचा पाय बी नेमका आजच मुरगळायचा होता. आबा काय सुनबाई, कस काय पाय मुरगळला? अहो आता काय सांगायचं मामांजी, जाऊबाईंचा पेपर तपासणी चांगलं व्हावं म्हणून आम्ही देवाला तेल व्हाया चाललो होतो, तर पायरीवरनं सटकलो आणि पाय मुरगळला आमचा. तर गोदक का म्हणत होते डावा पाय मुरगळलाय म्हणून. डावा 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 डावाच पाय दुखतोय म्हणजे मुरगळलाय. डाव्या पायाला जरा बी धक्का लागला तर सहन होईना झालंय बघा. ठणाला कळ जाते आमच्या डोसक्यात आणि उजव्या पायाला बी जरा कसर आली. म्हणून चंदीला म्हणलं की निदान उजवा पाय तरी शेकून दे. चंदे पायाचं दुखणं लय वाईट. राणा चल गाडी काढ, कोल्हापूरला जाऊ लगेच. आणि डॉक्टर सांगेल तसं ऑपरेशन आहे तर प्लास्टर करून घेऊ. नंतर दुखणं वाढलं तर लय वाईट असते. सूरज कुठे गेलाय? बायकोची काळजी नाही होय. चल 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 तू गाडी काढ चल. नाही 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 नग एवढ्या तेवढ्यासाठी उगा दवाखाना कशाला मामांजी? वरनं काय दिसत नाही पण आतून दुखते म्हणजे लय सिरियस आहे, काळजी घ्यायला पाहिजे. आता डॉक्टरने प्लास्टर घातल्यानंतर तुम्हाला काय पायऱ्या चढता यायच्या नाहीत. तुम्ही इथं खालतीच राहा. हे थोरल्या सुनमय राहणार राहतील तुमच्या रूम मध्ये. आमचं हे दुखणं मास्तरडीच्या अंगलट येईल असं वाटलं होतं, पण हे तर आमच्याच अंगाशी यायलंय. आता आमची खोली बी जात्या का काय हातात ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.